नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज पुन्हा एकदा नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. आज आपला पहिला प्रश्न आहे, ब्रेक्झिटमुळे जागतिक अर्थकारणावर दूरगामी परिणाम होतील का? आजच हा निर्णय झालेला आहे, सार्वमत आलेला आहे इंग्लंडमध्ये आणि युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय इंग्लंडच्या सगळ्या नागरिकांनी घेतलेला आहे. याचे काय परिणाम होतील आर्थिक आणि राजकीय याची आपण चर्चा करणार आहोत. आणि 10 नंतर आपण चर्चा करणार आहोत शिवसेना भाजप यांच्यामधल्या रोज सुरू असलेल्या शाब्दिक युद्धाबाबत. नेमकं होतं आहे काय, यामधून जनतेची फसवणूक होते आहे का, याची आपण चर्चा करणार आहोत. पण या क्षणाला चर्चा करूया आपल्या पहिल्या विषयाची. ब्रेक्झिटमुळे जागतिक अर्थकारण आणि राजकारणावर काय परिणाम होणार आहेत. आपल्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत मुंबई विद्यापीठातल्या राज्यशास्त्र विभागातल्या प्रोफेसर आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक उत्तरा सहस्त्रबुद्धे. आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ. आपल्यासोबत आहेत अर्थतज्ज्ञ अजय वाळिंबे. आपल्यासोबत नागपूरहून आहेत MIT स्कूल ऑफ गव्हर्नन्स पुणेमधले प्राध्यापक परिमल माया सुधाकर. आणि लंडनहून आपल्यासोबत आहेत मानवी हक्कांसाठी कार्य करणारे कार्यकर्ते संवेदन अपरांती. मी चर्चेला सुरुवात करतोय उत्तरा सहस्त्रबुद्धे तुमच्यापासून. आज सकाळी हा निर्णय आला ब्रेक्झिटचा. एक तर आधी ब्रेक्झिट म्हणजे आपल्या प्रेक्षकांना समजून सांगूया, ब्रिटनने जी एक्झिट घेतलेली आहे युरोपियन युनियनमधून, त्याला सध्याच्या स्टाईलमध्ये सध्या स्टाईल अशी आहे की सगळ्याचा शॉर्ट फॉर्म करायचा. ह्याचासुद्धा मीडियाने शॉर्ट फॉर्म केलेला आहे, त्याला ब्रेक्झिट असं म्हणतात. या ब्रेक्झिटची पार्श्वभूमी काय आहे आणि या निर्णयाबद्दल तुमचं पहिली प्रतिक्रिया काय आहे? निर्णयाबद्दल पहिली प्रतिक्रिया माझी अतिशय आश्चर्याची आहे. कारण त्यांच्याकडे जे ओपिनियन पोल दाखवत होते त्याच्यामध्ये असं दिसत होतं की काही ओपिनियन पोलमध्ये ब्रिटन त्याच्यातनं बाहेर पडेल, काही ह्याच्यामध्ये ब्रिटन त्याच्यात राहील. पण या दोन्हीमध्ये मतांच्यामध्ये फरक अतिशय कमी होता आणि त्यामुळे असं वाटत होतं की कदाचित कमी फरकाने का होईना पण ब्रिटन त्याच्यात राहील, त्यामुळे युरोपियन युनियनमध्ये राहील. आणि त्याच्यामुळे आज जेव्हा ते युरोपियन युनियनमधनं बाहेर पडायचा निर्णय घेतला तेव्हा आश्चर्याचा धक्का, ही माझी पहिली प्रतिक्रिया त्याच्यावरती होती. पार्श्वभूमी म्हणायची तर याची सुरुवात सध्या डेव्हिड कॅमेरॉन यांनी केली. 2014च्या निवडणुकीमध्ये त्यांनी असं आश्वासन दिलं होतं की जर आमचा पक्ष निवडून आला तर EUच्या प्रश्नावरती ते एक सार्वमत घेतील. त्याप्रमाणे हे सार्वमत घेतलं गेलं. पण ह्याची पार्श्वभूमी मला वाटतं आणखीनही मागे जाते आणि ह्याचं कारण असं की 1973मध्ये जेव्हा ब्रिटन EUमध्ये, त्यावेळेला त्याला EEC असं म्हणत असत, युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी, आणि त्यात जेव्हा ब्रिटन सामील झाला त्यावेळेला देखील ब्रिटनमध्ये अशाच तऱ्हेचे 2 तट पडलेले होते. म्हणजे काही लोक, म्हणजे हे जे दोघांमधलं अंतर आहे की EUमध्ये जाऊ इच्छिणारे आणि त्याच्या बाहेर राहू इच्छिणारे, यातलं अंतर तेव्हाही बऱ्यापैकी कमी होतं आणि तेव्हापासून हे 2 तट तिथे ब्रिटनमध्ये अस्तित्वात आहेत. विशेष करून बघायचं झालं तर जो ब्रिटनमधली लेबर पार्टी आहे किंवा मजूर पक्ष, त्याचा प्रामुख्याने ह्याला EUमध्ये जायला विरोध होता. आणि सध्या गेल्या 15-1 वर्षामध्ये जी एक नवीन पक्ष जो ब्रिटनमध्ये उदयाला आले आहे, UK इंडिपेंडन्स पार्टी या नावाचा, तर त्या UKIPचा मात्र ब्रिटननी EUमध्ये असण्याला फार मोठा विरोध आहे. आणि हा UKIPचा एक वाढता प्रभाव आपल्याला असं दिसून येईल. यातली एक आयरनी आहे आणि ती मला वाटतं आत्ता इथे सांगितली तर मजा येईल प्रेक्षकांना. ती अशी की युरोपियन युनियनच्या प्रत्येक देशामधनं युरोपियन पार्लमेंटसाठी निवडणुका होतात आणि यावेळेला म्हणजे दोन वर्षापूर्वी ज्या निवडणुका झाल्या युरोपियन पार्लमेंटच्या, त्याच्यामध्ये ब्रिटनमधून सर्वाधिक जागा UKIPला मिळाल्या. म्हणजे ज्यांना EUमधनं बाहेर पडायचं आहे त्या पक्षाला EUच्या पार्लमेंटमध्ये सगळ्यात जास्त जागा ब्रिटनमधनं मिळाल्या. आणि कुठेतरी ही जी पार्श्वभूमी तयार होत होती, एक मोठं वातावरण EUच्या विरोधात तयार होत होतं. त्याला वेगवेगळी आर्थिक आणि सांस्कृतिक कारणे, त्याची चर्चा आपण करूया. पण ह्या पार्श्वभूमीवरती हे सार्वमत घेतलं गेलं आणि आज आपण त्याचा निकाल पाहतोय. प्रकाश बाळ, मला याचे आर्थिक परिणाम काय आहेत, राजकीय परिणाम काय आहेत याची चर्चा करायची आहे. पण ज्या पद्धतीचा प्रचार गेले काही दिवस इंग्लंडमध्ये झाला आणि 52 आणि 48 अशा फरकांनी हा निकाल लागलेला आहे. 52% लोकांनी बाहेर पडायच्या बाजूनी कौल दिलेला आहे, 48% लोकांनी बाहेर पडू नका असं सांगितलेलं आहे. पण हा जो प्रचार झाला, असं मानलं जातं आहे अलीकडच्या काळातला ब्रिटनमधला हा सगळ्यात विषारी प्रचार होता. या सार्वमतावर झालेला प्रचार दोन्ही बाजूंनी अत्यंत कडवेपणाने प्रचार केला आणि एक कुठेतरी असं मानलं जातं आहे या ब्रेक्झिटच्या निर्णयामुळे उजव्या विचारसरणीचे जे लोक आहेत, संकुचित विचारसरणीचे जे लोक आहेत, त्यांचा विजय झाला आहे. तुम्हाला काय वाटतं याबद्दल?
आपण म्हणता ते खरं आहे. ह्या सगळ्या सार्वमताच्या प्रचाराच्या काळात ब्रिटिश संसदेच्या ज्या पॅट कॉक्स नावाच्या महिला सदस्य होत्या त्यांचा खून झाला आत्ताच 2-3 आठवड्यापूर्वी. आता ह्या पद्धतीचं जे वातावरण नुसतं युरोपमध्येच नाही तर उत्तर अमेरिकेतही सगळीकडे पसरलेलं आहे. त्यामुळे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आजच जेव्हा निकाल जाहीर झाला सार्वमताचा, तेव्हा स्कॉटलंडमध्ये डोनाल्ड ट्रम्प पोचलेले होते. ते त्यांच्या खाजगी कंपनीच्या गोल्फ कोर्सचं उद्घाटन करायला खास तिथे अमेरिकेतलं निवडणूक प्रचार सोडून आलेले होते. आणि त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली की झालं हे उत्तम झालं, ब्रिटनचं नियंत्रण पुन्हा त्या देशाच्या हातात आलं. आता हा जो प्रतिक्रिया आहे ना, ही अमेरिकेतल्या निवडणुकीच्या संदर्भात आणि ह्या ब्रेक्सिटच्या संदर्भात जर आपण बघितली ना, तर हा इश्यू तिथेही होता की आपण युरोपियन युनियनमध्ये सामील झालो तर आपण आपलं सार्वभौमत्व गमावलं का. म्हणजे हे नुसतं पक्षीय नव्हतं, हे जनतेतही हे मत पसरलेलं होतं. आणि तुम्ही जर म्हटलात की मगाशी सहस्रबुद्धे म्हणाल्या की मजूर पक्ष असेल, हुजूर पक्ष असेल म्हणजे कन्झर्वेटिव्ह, या प्रत्येक पक्षात डिव्हिजन होती. आता UKIPचं तुम्ही बघा की याच्यात राजकारण कसं इन्वॉल्ड आहे. म्हणजे माझं असं स्वतःचं मत आहे की आजचा निकाल बघितल्यावर की डेव्हिड कॅमेरॉननी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला अशासाठी की गेल्या वर्षी ज्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्या निवडणुकात सहस्रबुद्धे म्हणाल्या तसं युनायटेड किंगडम इंडिपेंडन्स पार्टीला खूप मतं मिळाली आणि त्यांच्या जागाही वाढल्या. आता हा जो निवडणुकीच्या आधी जो प्रचाराचा काळ होता त्या ह्याच्यात हुजूर पक्षाच्या त्यावेळेच्या जे खासदार होते त्यांना असं लक्षात येत होतं की आपल्या जागा कमी होतील याच्या प्रचारामुळे. आणि मग हे ह्याला तोंड कसं द्यायचं, तर त्यांनी असं एकत्रित बसून ठरवलं की आपण अशी भूमिका घ्यायची की जर लोकांचं असं मत असेल तर त्यांना ते मत व्यक्त करायची संधी 2017 सालापर्यंत आम्ही देऊ सार्वमताच्या रूपाने, असं आश्वासन द्यायचं. आता हे आश्वासन त्यांनी अशी रणनीती ठरवली. याचं कारण त्यांना असं वाटत होतं की हुजूर पक्षाला स्वबळावर जागा मिळणार नाहीत आणि लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाबरोबर आपल्याला कोॲलिशन आघाडी करावी लागेल. आणि मग एकदा आघाडीचं सरकार आलं की हे सार्वमत टाळता येईल, कारण लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचा विरोध होता आहे अजून की तुम्ही हे करायचं नाही. म्हणजे आघाडीचं सरकार जर आपल्याकडे जी अपरिहार्यता असते तशी दाखवून सार्वमत टाळायचं अशी एक रणनीती आखली. पण कॅमेरॉन यांच्या दुर्दैवाने किंवा जे बाहेर पडावं म्हणतात त्यांच्या सुदैवाने म्हणा की हुजूर पक्षाला बहुमत मिळालं स्वतःच्या बळावर आणि त्यांना आघाडी करावीच लागली नाही. आणि ते झाल्यावर मग कॅमेरॉन यांच्यापुढे हा प्रश्न यक्षप्रश्न म्हणून उभा राहिला की एकदा आश्वासन दिलं त्याचं काय करायचं. आता आपल्याकडे चुनावी जुमले खूप असतात तर तिथे तसं चालत नाही. त्यामुळे त्यांना ते आश्वासन अंमलात आणण्यासाठी हे सार्वमत घ्यावं लागलं. आणि ते सार्वमत घेतल्यावर सुद्धा त्यांनी प्रचार केला, त्याच्यात खूप अटीतटी झाली. आणि विशेषतः UKI म्हणजे युनायटेड किंगडम इंडिपेंडन्स पार्टीचे जे निगेल फराज म्हणून नेते आहेत त्यांनी खूप टोकाला जाऊन प्रचार केला आणि त्यातनं मारामाऱ्याही झाल्या खूप. तर हा प्रचार एक तुम्ही व्यापक स्तरावर बघितलं तर हा प्रचार फक्त ब्रिटनमध्येच होतो आहे असं नाही. अमेरिकन अध्यक्ष निवडणुकीत इथं होतं आणि ब्रिटनमध्ये जे वातावरण होतं ते ह्या 3 मुद्द्यावर हा सार्वमत ठरवलं जायला हवं. एक सार्वभौमत्वाचा मुद्दा, दुसरा स्थलांतरिताचा मुद्दा आणि तिसरा जागतिकीकरणाचा मुद्दा. म्हणजे ब्रिटिश बहुसंख्य लोकांचं असं म्हणजे जे वेगवेगळ्या पक्षात विभागले गेलेले आहेत म्हणणं होतं की आमच्या देशात काय करायचं आम्ही हे युरोपियन पार्लमेंट कसं ठरवेल, कायदे कसे करेल, मग आमचं काय उरलं. आता हा प्रश्न 1.5 वर्षापूर्वी ग्रीसमध्येही विचारला गेलेला होता की आमची अर्थव्यवस्था कशी चालवायची, युरोपियन सरकार म्हणजे प्रशासन कसं ठरवेल. आता हे प्रत्येक देशात असं कॅस्केडिंग इफेक्टप्रमाणे होत जाणार आहे. आणि दुसरा स्थलांतरिताचा जो मुद्दा आहे आणि ते स्थलांतरितांचा मुद्दा पूर्वीपासून आहे तो, पण आता त्याला विशेषतः एक रंग दिला जातो इस्लामचा. विशेषतः पश्चिम आशियातनं जे स्थलांतरित गेल्या 2.5-3 वर्षात यायला लागलेत त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात एक अस्वस्थता आहे. आणि त्याचं प्रतिबिंब या सगळ्या प्रचारात नुसतं ब्रिटनमधल्याच नाही अमेरिकेतही दिसतं. दोन्ही सार्वमत आणि त्या अमेरिकेत चाललेले असलेली निवडणूक प्रचार याचं असं तुम्ही समांतर बघा की हाच मुद्दा आहे. कारण अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प काय म्हणत आहेत की आता आपण जगाची उठावठेव खूप केली, आता आपण आपलं बघूया. आता अमेरिका जर जगाची उठाठेव करण्यापासून दूर झाली तर जी पोकळी निर्माण होईल ती कोण भरून काढणार. तसंच EUतनं आता हा ब्रिटन बाहेर पडला तर ते EUचं पुढे काय होणार. मग ग्रीस काय करेल, पोर्तुगाल काय करेल, स्पेन काय करेल, मग ते तरी कशाला राहतील.
किंवा हे जे छोटे पूर्वीचे जे पूर्व युरोपीय देश होते ते आता ह्याचे मेंबर झालेले आहेत, सदस्य झालेले आहेत. त्यांचं काय म्हणजे त्यांना तो स्थलांतरिताचा प्रश्न खूप भेडसावत होता. जेव्हा लिबियातनं आणि सिरिया आणि इराकमधनं जे स्थलांतरित ॲड्रियाटिक समुद्र पार करून इकडे येत होते, इटलीच्या किनाऱ्याला लागत होते आणि ते नंतर बोस्निया वगैरे ह्या छोट्या छोट्या देशात जात होते, तिथे खूप आपण टी व्हीवर बघितलं गेल्या 7-8-10 महिन्यात. तर त्यामुळे हा प्रश्न खूप आता ऐरणीवर आलेला आणि आता असं मानलं जातं आहे ब्रिटनमध्ये की बाबा आपण आपलं सार्वभौमत्व परत मिळवायला हवं. शेवटचा मुद्दा असा मिळवलं ह्या निमित्ताने, शेवटचा मुद्दा असा की ऐतिहासिकदृष्ट्या जर बघितलं ना तर ब्रिटन हा कधीच युरोपबरोबर जायला पाहिजे या भावनेचा आणि तो नव्हता. पूर्णपणे सामीलही झाला नव्हता. पण त्यांनी आपलं चलन सुद्धा कायम ठेवलं होतं आणि व्हिसा परवाने, प्रवेश परवाने वेगळे ठेवलेले होते. पण ऐतिहासिकदृष्ट्या बघितलं तुम्ही तर ब्रिटनची अशी भूमिकाच राहिलेली आहे की आपण युरोपचा भाग नाही, आपण युरोपचे शेजारी आहोत, आपण शेजारी असल्यामुळे एकमेकांना मदत करू पण आपण युरोपचा भाग नाही. आणि हे असं एक तुम्हाला सतत सूत्र ब्रिटिश इतिहासात दिसतं. आता त्याचं हे रिफ्लेक्शन तुम्हाला इथे वेगळ्या पद्धतीने पडलेलं पाहिजे. ह्याच्यात एक मतदानातला एक बारकावा फक्त सांगतो की युरोपियन युनियन सोडून जावं असं म्हणणाऱ्या जे ब्रिटिश नागरिक होते त्याच्यातले बहुसंख्य हे 50च्या वरचे होते आणि युनियनमध्ये राहावं असं म्हणणारे जे होते त्याच्यातले बहुसंख्य 30च्या खालचे होते. तर तरुणांनी युरोपियन युनियनमध्ये राहावं या बाजूने कौल दिलाय. आता 75% 18 ते 30 या वयोगटातल्या मुलांनी युरोपियन युनियनमध्ये राहावं या बाजूने कौल ह्या दिलाय. तरुण पिढी आहे ना ह्यांचा जास्ती संपर्क हा आणि संबंध हा अर्थव्यवस्थेशी आहे, अर्थकारणाशी आहे. आणि हे जे युनियनमधनं बाहेर पडावे असं म्हणणारे जे ब्रिटिश नागरिक आहेत, मतदार आहेत, त्यांचा एक ऐतिहासिक हा जो मी तुम्हाला सूत्र सांगितलं त्याच्याशी हा धागा आहे आणि त्यांचा संदर्भ ते सार्वभौमत्वाशी लावतात, स्थलांतरिताशी लावतात. अशी ती खूप विभागणी झाली. दुसरं बघा की स्कॉटलंड आत्ता 15 सालच्या निवडणुकीत स्कॉटिश नॅशनल पार्टीनी खूप जागा मिळवल्या. पण त्याच्या आधी जे सार्वमत झालं त्याच्यात एका अगदी अशाच छोट्या मार्जिननी, छोट्या मताधिक्याने ब्रिटनमध्ये, युनायटेड किंगडममध्ये राहायचं ठरलं. आत्ताच संध्याकाळी मी आता टी व्हीवर इथे याच्या आधी ऐकलं की आता स्कॉटिश नॅशनल पार्टीच्या नेत्यांनी असं ब्रिटन आणि स्कॉटलंडमधल्या जे काही कायदेशीर तरतुदी आहेत त्याच्यातलं असं एक कलम शोधून काढलं आहे की आता याच मुद्द्यावर परत रेफरंडम घ्या की स्कॉटलंडला आता राहायचं नाही युनायटेड किंगडममध्ये. जर आम्ही राहू शकत होतो, तुम्ही युरोपियनमधून बाहेर युनियनमधून बाहेर पडता तर आम्ही का नाही ब्रिटनमधून बाहेर पडायचं. म्हणजे हे युनायटेड किंगडम फुटायची ही शक्यता आहे. म्हणजे त्या दिशेने वाटचाल होणार का ते आपल्याला कळेल आणि मग युरोपियन युनियनमधले बाकीचे देशसुद्धा असा विचार करू लागतील. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की युरोपियन युनियनच्या अस्तित्वाला पण धोका निर्माण झाला आहे का. कारण फ्रान्समध्ये सुद्धा अशा शक्ती आहेत की ज्यांना वाटतंय की फ्रान्सनी सुद्धा राहू नये युरोपियन युनियनमध्ये. तुम्हाला काय वाटतं, आता इंग्लंडनी जे काय ठरवायचं ते ठरवलं आहे पण युरोपियन युनियनच्या अस्तित्वालाही धोका निर्माण झाला आहे का. मी त्याच्या आधी सरांच्या मुद्द्याला जोडून एक गंमत सांगते. ती अशी आहे की स्कॉटलंडला इंग्लंडमधून ब्रिटनमधून बाहेर पडायचं आहे, पण स्कॉटलंड जर ब्रिटनमधून बाहेर पडला तर तो युरोपियन युनियनमध्येच राहील. आणि आजच्या सार्वमतातही स्कॉटलंडमधलं जर आपण बघितलं तर त्यांच्याकडचं बहुमत हे EUमध्ये राहण्याच्या बाजूने पडलेलं आहे. तुमच्या प्रश्नाचा जर विचार करायचा झाला तर EUचं जे एकंदर स्ट्रक्चर आहे त्याच्यावरती आज नक्की म्हणजे एक त्यांना हादरा बसलेला आहे. आणि त्याच्या मी विघटन असं म्हणणार नाही पण काही देश तरी निदान त्याच्यातनं बाहेर जाण्याची प्रक्रिया नक्की सुरू होईल. ह्याच्यामध्ये कोणते देश असतील असा जर आपण विचार केला तर कदाचित जे जास्त श्रीमंत देश आहेत युरोपमधले आणि जिथे विकास दर आजही बऱ्यापैकी आहे असे. ब्रिटनच्या बाहेर पडण्यामध्ये मागे जो एक मुद्दा होता तो असा की जर्मनीच्या पाठोपाठ चांगला विकास दर असणारा ब्रिटन हा युरोपमधला आज एकमेव देश आहे. त्याच्याच बरोबरीने स्वीडनसारखा देश असेल, नेदरलँड्स असतील, हे देश बाहेर पडायची प्रक्रिया ही जास्त वेगाने सुरू होण्याची शक्यता आहे. म्हणजे आज आपण भविष्य कोणीच करू शकत नाही त्या बाबतीमध्ये, परंतु श्रीमंत देशांना आज जी भावना निर्माण झाली आहे की ग्रीस आणि इटाली असेल एका बाजूला किंवा स्पेन आणि आयर्लंड असेल काही वर्षांपूर्वी, त्यांनी त्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये जे कर्जाचा बोजा करून ठेवला ते आम्ही एका युरोझोनचा भाग असल्यामुळे त्याचं आम्ही देखील ते एक प्रकारे बर्डन आम्ही उचलतोय, आम्ही तो बोजा उचलतो आहे. तर हे आम्ही का करावं. आणि आज जर ब्रिटन त्यातनं बाहेर पडत असेल तर आम्ही बाहेर पडायला हरकत नाही. या पद्धतीची भावना काही श्रीमंत देशांमध्ये सुरू व्हायची शक्यता आहे. ग्रीस किंवा स्पेनसारखे देश हे लगेच बाहेर पडणं कठीण आहे कारण की आज ते त्या कर्जाखाली दबलेले आहेत आणि मग त्या ज्या अटी त्या पूर्ण करतायत त्याच्यामध्ये त्यांना स्वतःला त्यातनं बाहेर पडणं मुश्किल होणार आहे. पण उद्या ते बाहेर पडणारच नाही त्याची कोणी खात्री देऊ शकत नाही. आणि एक वेगळी जी भावना युरोपियन युनियनमध्ये तयार झाली ती म्हणजे ब्रिटनची जी वेगवेगळी कारणं होती त्याच्या पलीकडे जाऊन एक
राजकारण जे आहे त्याचा विचार आपण केला पाहिजे. आणि विशेषतः ग्रीसमध्ये दुसऱ्यांदा जे त्यांनी अटी लागल्या त्याच्यानंतर ही सर्वत्र ईयूमध्ये तयार झालेली भावना की कुठेतरी एका बाजूनी अँगेला मर्कल आणि त्यांच्या जर्मनी हा धाकदपटशा करतो आहे आणि ईयू हा त्यांचा एक आश्रित असल्यासारखं त्याला वागवतो आहे. ही भावना जर अधिकाधिक पसरत गेली तर त्या ईयूचं जे आजचं स्ट्रक्चर आहे त्याला नक्की तडे द्यायला सुरुवात होईल. ठीक आहे, अजय वाळिंबेकडे जाऊया. अजय वाळिंबे हे अर्थतज्ञ आहेत. अजय वाळिंबे, मला तुम्हाला विचारायचं आहे, आजच्या या निर्णयाचे आर्थिक परिणाम तुम्हाला काय दिसत आहेत? आपण युरोपियन युनियनपासून सुरुवात करूया. युरोपियन युनियनवर काय परिणाम होतील, जगावर काय परिणाम होतील, आणि नंतर भारताकडे येऊया. आर्थिक परिणाम तुम्हाला काय दिसत आहेत? सर्वात महत्त्वाचं म्हणजे निखिल, आत्ता मी चर्चेत ऐकता एक महत्त्वाचा मुद्दा प्रकाश बाळांनी पण मांडला आणि उत्तराताईंनी पण मांडला, ते म्हणजे स्कॉटलंड. आता स्कॉटलंडसारखा जर भाग हा ब्रिटनमधनं बाहेर पडायचं ठरवलं त्यांनी, तर असं वाटतं की ब्रिटनची काही म्हणजे अशी जर राष्ट्र एक एक युरोपियन युनियनमधनं बाहेर पडायला लागली तर काय परिस्थिती होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आपण म्हणजे भारताने इंग्लंडबरोबर जो गेल्या वर्षी साधारण एक 14 बिलियनचं आपण ट्रेड केला होता. ह्या ट्रेडचा आणि हा युरोपियन युनियनमध्ये जे काही विभाजन झालं आहे त्याचा काही परिणाम त्याच्यावर थेट होणार आहे का? मला स्वतःला असं वाटतं की त्याचा काही लगेच एवढा परिणाम होणार नाही. याचं सर्वात महत्त्वाचं कारण असं की इंग्लंडनी त्याचं चलन हे कायम तेच ठेवलं होतं. फक्त सर्वात प्रॉब्लेम काही कंपन्यांना असं होईल, म्हणजे उदाहरणार्थ टाटा मोटर्स आहे ज्यांचे जॅग्वारचं युनिट आहे, किंवा टाटा स्टील आहे त्यांचं एखादं युनिट आहे, किंवा IT कंपन्याज आहेत. आत्तापर्यंत काय होतं, युरोपियन युनियनमध्ये UK आणि ह्या सगळ्या जर्मन म्हणा किंवा स्वीडन म्हणा फ्रान्स म्हणा यांच्या अंतर्गत इम्पोर्ट एक्सपोर्ट किंवा त्यांचं जे काही व्यवहार होत असेल, ट्रेड होत असेल, त्याच्यात जास्त त्यांना इश्यू येत नव्हता, कारण व्हिसा प्रोसेस एव्हरीथिंग वॉज व्हेरी इझी. आता इथे हा प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ एखादी IT कंपनी जर ब्रिटनमध्ये असेल आणि त्यांना काहीतरी प्लेसमेंट त्यांना ग्रीसमध्ये करायची असेल किंवा फ्रान्समध्ये करायची असेल, किंवा त्यांना तिकडून काही जॅग्वारसारख्या कंपनीला जर तिकडून काही इम्पोर्ट करायचं असेल, तर ह्या सगळ्या प्रक्रियेला थोडाफार प्रॉब्लेम येऊ शकतो. रादर तो आता यायला लागेल, पण अर्थात हे लगेच होणार नाही. याला साधारण एक 2 वर्षाचा कालावधी जाईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज जर आपण पाहिलं तर मार्केट जेव्हा ओपन झालं तर एकदम 900 पॉईंटने खाली, म्हणून आपल्याला सगळ्यांना एकदम शॉक बसला. याचं कारण असं की आपल्याला अशी अपेक्षा नव्हती की ब्रेक्झिटमधून ब्रेक्झिट खरोखर होईल, ब्रिटन त्यातून बाहेर पडेल. पण थोडंफार मार्केटचं प्रिपरेशनही होतं. त्यातून आपलं सरकार जे अगदी आत्मविश्वासाने सांगतंय की आपण त्यातून इन्सुलेटेड आहोत आणि आपल्यावर जास्त परिणाम होणार नाही आहे, त्याचा जर थोडासा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होऊन नंतर आपण पाहिलं तर मार्केट थोडंफार रिकवर झालं. पण जागतिक स्तरावर जर परिणाम पाहिला तर मला असं वाटतं की करन्सी यामध्ये मोठी फ्लक्च्युएशन होण्याची शक्यता आहे. आणि जी आपण आज पाहिली सुद्धा, म्हणजे पहिला पाऊंडच खूप साधारण 8% पडला आणि इतर इव्हन जॅपनीज करन्सी जी जोरात पडली, आणि आपलं जेव्हा इंडियन करन्सी जेव्हा 68 रुपयापर्यंत रुपया गेला त्यानंतर आपण थोडंफार बाईंग करून तो रुपयाला स्टेबल करायचा प्रयत्न केला. पण याचा इम्पॅक्ट मला असं वाटतं की लगेच दिसायला एक साधारण थोडा कालावधी जायला लागेल. मी फक्त एकच सांगू शकतो याच्यामध्ये निखिल की ही थोडंफार आपल्याला अपेक्षित होतं की हे होणार आहे. फक्त मार्केटला थोडं म्हणजे शेअर बाजाराच्या दृष्टिकोनातून थोडंफार त्याला ॲब्झॉर्ब करायला वेळ लागला. पण येत्या कालावधीत याचे दूरगामी परिणाम हे निश्चित होणार आहेत, आणि पर्टिक्युलरली कंपनी स्पेसिफिक. पण मी जर केवळ आपल्या देशाचा विचार केला, भारताचा विचार केला, तर मला असं वाटतं की त्यातल्या त्यात म्हणजे माझ्या देशाच्या आता जो प्रगतिशील एक देश म्हणून आपण आपल्या देशाकडे बघतो, तर त्याच्यावर माझे इंटरनल प्रॉब्लेम्स हे जर मी रिझॉल्व्ह करत गेलो, म्हणजे आपण GST बिल म्हणूया, मान्सून म्हणूया, जे काय वाटेल ते, आणि माझं कंपनी स्पेसिफिक परफॉर्मन्स, तर मला असं वाटतं की आपल्या देशावर तसा विशेष परिणाम ह्याच्यावर होणार नाही. पण तरीसुद्धा कुठलाही हल्ली आर्थिक व्यवहार किंवा आपला शेअर बाजार हा जागतिक बाजारावर अवलंबून असल्यामुळे त्याचे थोडेफार परिणाम निश्चित होतील. थोडेफार परिणाम होतील. आपण थेट जाऊया लंडनला. संवेदन अपरांती आपल्यासोबत आहेत. संवेदन अपरांती, तुम्ही ही सगळी प्रक्रिया जी आहे, प्रोसेस जो आहे तो बघितला आहे, कशा प्रकारे ही एक्झिट झाली आहे, तुम्ही अनुभवता तिथे बसून लंडनमध्ये, काय सांगाल त्याबद्दल? कशा प्रकारचा, कारण काही लंडनमधल्या विश्लेषकांनी असं वर्णन केलं आहे की हा ऐतिहासिक क्षण होता लंडनच्या दृष्टीने, आणि लंडनचा जो एक वाईट चेहरा आहे तो त्यामुळे बाहेर आलेला आहे, ब्रिटनचा वाईट चेहरा बाहेर आलेला आहे, ब्रिटनचा अहंकार दिसलेला आहे सगळ्या जगाला, असंही वर्णन केलेलं आहे. तुम्ही काय म्हणाल याबाबत?
हा प्रचंड वाईट निर्णय झालेला आहे आणि प्रचंड शॉकिंग आहे. कारण मी स्वतः रिमेनला वोट दिलं काल आणि जे सगळे रात्रीचे पोल्स होते त्यांनी असं दाखवलेलं की रिमेन हे जिंकणार आहे. पण आज सकाळी जेव्हा मी उठलो आणि मी बघितलं की ब्रेक्झिट जिंकलं तेव्हा मी म्हणालो की ज्या प्रकारे अख्ख्या जगभरामध्ये डोनाल्ड ट्रम्प, नरेंद्र मोदी, फ्रान्समध्ये राईट विंग मुवमेंट्स हे सगळे वाढत चाललेले आहेत, त्याच प्रकारे ब्रिटनमध्ये युकिप आणि कन्झर्वेटिव्हमध्ये काही जे राईट विंग आहेत ते जिंकत आहेत. तर हे प्रचंड शॉकिंग आहे. कारण ह्याच्यामध्ये हार्ट जे आहे ते इस्लामोफोबिया आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो होता तो इमिग्रेशन आणि लोक प्रचंड घाबरलेली आहे. ज्या प्रकारे अफगाणिस्तानातून, सिरियामधून येत आहेत युरोप, त्यांना वेलकम करण्याच्या ऐवजी ब्रिटनमध्ये युकिप आणि कन्झर्वेटिव्ह आणि राईट विंग मेंबर्स ऑफ पार्लमेंटनी त्याबद्दल सांगितलं की हे टेररिस्ट आहे. तर त्याच्यामुळे हे जे इस्लामोफोबिया जे आहे त्याच्यामुळे इतकं प्रचंड टॉक्सिक एन्व्हायरमेंट झालेलं आहे, इतकं पॉयझनस एन्व्हायरमेंट झालेलं आहे की माझ्यासारख्या ह्युमन राईट्स ऍक्टिव्हिस्ट जे आहेत लंडनमध्ये त्याच्यासाठी लाईफ एकदम कठीण झालेलं आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणताय की तुमच्या दृष्टीने एकूण आयुष्य कठीण झालेलं आहे, लाईफ डिफिकल्ट झालेलं आहे. मला उत्तरशास्त्रामध्ये या मुद्द्याकडे यायचं आहे. म्हणजे आर्थिक जे आता अजय वाळिंबेंनी सांगितलं त्याकडे आपण येऊया. पण मगाशी जो मी उल्लेख केला की प्रचारामध्ये एवढं सगळं संकुचितपणा बाहेर आला, विषारी प्रचार झाला, ते जे म्हणतात की जगभरात हे दिसतंय, जगभरात उजव्या विचारसरणीचा विजय होताना दिसतोय, त्यातलं हे एक पाऊल आहे असं मानलं जातंय. तुम्ही कसं पाहताय, याचे जगावर काय परिणाम होतील? जगभरात उजव्या विचारसरणीचा कुठेतरी होतोय. म्हणजे आपण मगाशी मला वाटतं तुम्ही उल्लेख करत होता जागतिकीकरणाच्या मुद्द्याचा, तर त्याच्याकडे जर बघायला गेलं, मी थोडं वेगळ्या पद्धतीने ह्या उजव्या ह्याच्याकडे बघते आहे. आणि ते असं की एक प्रकारे जर बघितलं तर युरोपियन युनियन हा ज्याला आपण नवं उदारमतवादी जागतिकीकरण म्हणतो त्याचा एक मानदंड असा मानला जात असे आत्तापर्यंत. आणि जे कोणी रिजनलिझमचे अभ्यास करणारे लोक आहेत ते त्याला स्टेपिंग स्टोन रिजनलिझम असं म्हणायचे. म्हणजे ही पायवाट आहे जिथून तुम्ही शेवटी जागतिकीकरणाकडे जाणार आहात. तर ह्याची प्रतिक्रिया ही प्रत्येक देशामध्ये एक प्रकारच्या सांस्कृतिक पुनरुज्जीवनातनं होते आहे. आणि ब्रिटनमध्ये देखील आपण तेच झालेलं बघतोय. आणि मग जे दिसतंय आपल्याला ते असं आहे की एका बाजूला जागतिकीकरणाची प्रक्रिया, त्याच्यामध्ये होत असलेलं EU सारखं जे राष्ट्रराज्याच्या संकल्पनेच्याही पलीकडे जाणार असं एक मोठं हे ऑर्गनायझेशन तयार झाली. आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या सांस्कृतिक प्रतिक्रिया ज्याच्या मुळाशी मायग्रेशन असेल, म्हणजे स्थलांतर असेल लोकांचं, ज्याच्या मुळाशी कदाचित जे बहुसांस्कृतिक समाज तयार होतो अशा तऱ्हेच्या जागतिकीकरणानं, त्याची प्रतिक्रिया असेल. हे जिकडे तिकडे जसं दिसतंय तसं आज आपल्याला ब्रिटनमध्ये दिसतं आहे. हे फ्रान्समध्ये दिसतं आहे. तुम्ही उल्लेख केला त्याप्रमाणे लपेनची जी पार्टी आहे ती फ्रान्समधली पार्टी ही एक प्रकारे उजवी पार्टी आहे आणि ती स्थलांतरितांच्या विरोधी आहे. या प्रकारे स्थलांतरितांना विरोध करणारे डोनाल्ड ट्रम्पचा तर प्रकाश बाळांनी केलाच आहे उल्लेख, परंतु अशा तऱ्हेने एकूणच स्थलांतरितांना विरोध करणारी ही जी मंडळी आहेत ही युरोपभर सगळीकडे दिसत आहेत. इंग्लंडमधली एक वेगळी परिस्थिती, कदाचित अपरांती मला ह्याच्याबद्दल जास्त चांगलं सांगू शकतील, पण माझं जे ऑब्झर्वेशन आहे ते असं आहे की इंग्लंडमध्ये जो स्थलांतरितांना आज विरोध होतो आहे तो प्रामुख्याने पूर्व युरोपमधून आलेले जे स्थलांतरित आहेत त्यांच्या विरोधामध्ये एक प्रकारचं जनमत तयार झालेलं आहे. आणि आश्चर्याची गोष्ट तिथे अशी आहे की पूर्वापार चालत आलेलं जे दक्षिण आशियातलं स्थलांतर आहे, म्हणजे आपण भारतीय, पाकिस्तानी, बांगलादेशी जे तिकडे गेलेले आहेत त्यांच्या विरोधात नसेल इतकी भावना आज पोलंडमधनं, हंगेरीतनं आलेले जे लोक आहेत इंग्लंडमध्ये त्यांच्या विरोधामध्ये आहे. आणि त्याच्यानंतरच्या काळात म्हणजे EU जसं एक्सपांड झालं तसे हे लोक यायला लागले. आणि आजच्या काळामध्ये जसं आपण मगाशी चर्चा करत होतो त्याप्रमाणे जे मध्यपूर्वेतनं आलेले स्थलांतरित याच्यातनं, आणि इंग्लंडमधल्या काही भारतीय लोकांची म्हणजे माझ्या वाचनात आलेली गोष्ट अशी आहे की काही भारतीय लोकांना देखील इंग्लंडनी युरोपमधनं बाहेर पडणं वाटत होतं. याचं कारण असं की या स्थलांतरिताचे जे लोंढे येत आहेत त्याला मर्यादा घालण्यासाठी त्यांनी दक्षिण आशियातलं स्थलांतर थांबवणारे कायदे ब्रिटनने गेल्या काही 2-3 वर्षामध्ये केले. आणि तिथल्या काही भारतीयांना असं वाटत होतं की जर आपण युरोपमधनं बाहेर पडलो तर पूर्वीप्रमाणेच भारतातनं, पाकिस्तानातनं आपले नातेवाईक
आपल्याला इंग्लंडमध्ये आणणं, ब्रिटनमध्ये आणणं सोपं जाईल. आणि त्याच्यामुळे हे जे स्थलांतरिताच्या प्रश्नाचा आणि उजव्या राजकारणाचा आहे त्याचा हा एक वेगळा कंगोरा असा आहे की तिकडे युरोपीय मायग्रेशन आणि अरबी मायग्रेशन ह्याच्यावरती जास्त प्रतिक्रिया आहे, तितकी प्रतिक्रिया आशियाई मायग्रेशनच्या विरुद्ध नाही आहे. अगदी हा मुद्दा वेगळा आहे आणि हा मुद्दा खरंच लक्षणीय आहे. संवेदनाप्रांती हे खरं आहे का की जसं मूळचे ब्रिटनमधले लोक आहेत, ब्रिटनवासीय जे लोक आहेत त्यांच्याबरोबरच याआधी भारतातून, पाकिस्तानातून, सगळ्या आशियातून इंग्लंडमध्ये गेलेल्या लोकांनी सुद्धा या ब्रेक्झिटच्या निर्णयाला पाठिंबा दिला. नवे स्थलांतरित नको, हे मुळात स्थलांतरित आहेत भारतातून, पाकिस्तानातून गेलेले, पण त्यांचं सुद्धा असं म्हणणं होतं ब्रिटिश लोकांबरोबर की हे नवे स्थलांतरित आहे त्यांना रोखा. हे खरं आहे का? हो, हे खरं आहे. आणि त्याचं कारण हे आहे की जे सोसायटीज आहेत, जे प्रेशर्स आहेत हॉस्पिटल्सवरती, शाळांवरती, एक जनरली इमिग्रेशनमुळे जे काही प्रेशर्स निर्माण झालेले आहेत ईस्टर्न युरोपियन, त्यामुळे लोकांमध्ये एका प्रकारचं फिअर निर्माण. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की त्याच्यावरती राईट विंग पॉलिटिशियन्सनी कॅपिटलाइज करून एक फिअर फॅक्टर निर्माण केलं. म्हणजे त्या प्रकारे त्यांनी असं एक पोस्टर तयार केलं की आता हे फक्त ईस्टर्न युरोपियन्स नाही, पण सिरिया आणि अफगाणिस्तानमधून पण जी लोक जर्मनीमध्ये आली आहेत, फ्रान्समध्ये आली आहेत, ते सुद्धा ब्रिटनमध्ये आहेत. आता हे माझ्यासाठी प्रचंड टॉक्सिक आहे. कारण मी बिलीव्ह करतो की फ्री मार्केट आणि फ्री मुवमेंट ऑफ पीपल जे आहे त्याने एका प्रकारची डायव्हर्सिटी येते सोसायटीमध्ये, बेनिफिट असतं, त्याचा एक ॲडव्हान्टेज असतं. तुम्ही जर का विचार कराल की भारतामध्ये सगळ्यात मोठी आणि सगळ्यात चांगली बाब जर कुठली असेल ती भारताची डायव्हर्सिटी आहे. आणि राईट पॉलिटिशियन्सनी ईस्टर्न युरोपियन्सला आणि सुद्धा असायलम सीकर्सला ब्रिटनमध्ये येण्यापासून स्टॉप करण्याची जी त्यांची मोहीम आहे, माझ्या अंदाजाने ते प्रचंड रेसिस्ट आहे. अगदी बरोबर आहे. ही रेसिस्ट मोहीम आहे, वर्णद्वेषी आहे. प्रकाश बाळ, मला याच मुद्द्याकडे यायचं. एका बाजूला आपण म्हणतो 1991 नंतर भारतात सुद्धा आर्थिक उदारीकरण झालं, माणसं उदार बनली नाहीत आणि त्याचं प्रतिबिंब जगभर दिसतंय. तेच आजच्या या ब्रेक्झिटमध्ये दिसतंय. म्हणजे ते जसं म्हणाले अप्रांती की राजकारण्यांनी अत्यंत टोकाला जाऊन प्रचार केला. काही राजकारण्यांनी तर आपल्या भाषणामधून सुद्धा रेसिस्ट शब्दसुद्धा वापरले, रेसिस्ट भाषा वापरली आणि खूप इंटरव्ह्यूजमधून वापरली, टी व्हीवरच्या, रेडिओवरच्या इंटरव्ह्यूजमध्ये. हा काय प्रकार आहे? म्हणजे हा काय विरोधाभास आहे की आणखीन काही आहे? आपण थोडं व्यापक रीतीने ह्याच्याकडे बघितलं ना तर युरोपियन युनियन स्थापन करायचं संकल्पना पुढे कशी आली तर दुसऱ्या महायुद्धानंतर परत युरोप आणि अशा पद्धतीने जगात कुठेही उलथापालथ होऊ नये म्हणून जे काही प्रयत्न झाले, आपण युनायटेड नेशन स्थापन केलं. तसंच युरोपीय देशांनी एकत्र यावं ही संकल्पना आली. ती कशासाठी आली की आपल्या सर्वच युरोपमध्ये सुबत्ता आणि सुरक्षितता असावी. या दोन कारणासाठी असं एक संघटना युनियन स्थापन करायचं ठरलं. मग ते पहिल्यांदा युरोपियन इकॉनॉमिक युनियन झालं, मग पॉलिटिकल युनियन झालं. एक लक्षात घ्या, मी मगाशी जे 3 कारणं सांगितली, सार्वभौमत्व, स्थलांतरित आणि जागतिकीकरण, ते जागतिकीकरणाच्या ह्याच्यात अपरिहार्यपणे स्थलांतर होणारच. स्थलांतर हा जागतिकीकरणाचा किंवा कुठल्याही आर्थिक विकासाचा अपरिहार्य भाग आहे. आणि त्यामुळे काय होतंय की नुसतं इराक आणि म्हणणं युरोपियन युनियनमधून बाहेर पडलं ब्रिटन तरी स्थलांतर रोखणं शक्य नाही होणार. कारण हा जागतिकीकरणाच्या स्थलांतर हे जागतिकीकरणाचाच एक भाग आहे. अपरिहार्य आहे. लोक इकडनं तिकडे मायग्रेट होणारच ना, त्याशिवाय विकासच होणार नाही. म्हणजे आपल्याकडे बिहारी लोक इथे येतात म्हणून मुंबईतल्या अनेक उद्योग आणि अनेक सेवा चालतात. आपण आरडाओरड करतो, पण ते निघून गेले तर ह्या सेवा चालतील का? असंच आहे. तुम्ही मगाशी सहस्रबुद्धेंनी उल्लेख केला की पूर्व युरोपला लोक आले, पण तुम्ही बघितलं त्याचं सिक्वेन्शियली तर पूर्व युरोपमधनं जे सुरुवातीला स्थलांतरित आले ते काय करत होते, ते कुठेतरी लोअर एंडचे जॉब्स करत होते, म्हणजे हॉटेलातले वेटर्स, अमुक त्यावेळेला ते कोणी त्याचा आक्षेप घेतला नाही. पण हळूहळू त्यांची संख्या वाढून ते बाकीच्या रोजगारांवर जर आक्रमण व्हायला लागलं, तिथनंही हा विरोध सुरू झाला. आणि मग नंतर पश्चिम आशियातले जे स्थलांतरित आले. माझं काय म्हणणं आहे की तुम्ही जर बघा की 1-2 वर्षापूर्वी इकॉनॉमिस्ट अंकांनी युरेबिया असं हेडलाईन दिलेलं एक कवर स्टोरी केलेली होती. त्यांचं असं म्हणणं होतं की युरोपीय देश हे बहुसंख्य कॅथलिक ख्रिश्चन एकजिन्सी समाज होते. आता विकासाच्या ओघात बाहेरचे लोक आले, जसे ब्रिटनमध्ये पूर्वापार आशियाई लोक येत गेले,
मग नंतर इतर देशात जगातले म्हणजे मार्क्सपासून सगळे स्थलांतरित म्हणा किंवा ज्यांना जावं लागलं देश सोडून ते सगळे ब्रिटनमध्ये, अगदी आपल्याकडच्या तो कोण गुंड आहेत सगळे ते तिथेच जाऊन राहतात शेवटी, अगदी मल्ल्यापर्यंत सगळे. तर ब्रिटनला काही स्थलांतरितांचं वावडं होतं अशातला भाग नाही. पण हे कधी वाटायला लागलं की जेव्हा आर्थिक पेचप्रसंग निर्माण व्हायला लागले जागतिकीकरणाच्या ओघात, त्यातनं हे व्हायला लागलेलं आहे. आणि तुम्ही बघा की युरोप आणि ब्रिटन ह्या दोन एंटिटी वेगळ्या धरल्यात तुम्ही, तर आत्ता जसं मगाशी सहस्रबुद्धींनी सांगितलं तसं जर्मनी आणि ब्रिटन हे दोघं आर्थिकदृष्ट्या तुलनेने जास्ती स्थिर आहेत, पण बाकीचे देश हे आर्थिकदृष्ट्या खूप पेचप्रसंगातनं जात आहेत. अशा वेळेला आपल्याकडे बांगलादेशातनं लोक येतात इथे, तसं ते तिकडे जायचा प्रयत्न करतात, कारण एकदा तुम्ही युरोपीय युनियनचं सदस्य असल्यावर तुम्ही कुठेही जाऊ शकता. ह्या ह्याच्यातनं तो पेचप्रसंग होत गेलेला आहे. आणि हा पेचप्रसंग नुसता युरोपपुरता आता मर्यादित नाही राहणार आहे. हा जगातल्या सगळ्या देशांना आता हा प्रश्न भेडसावणार आहे की जे आर्थिक विकासाच्या ओघात लोक इकडनं तिकडे जातात त्यांना सामावून कसं घ्यायचं. आता हा प्रश्न भारतात त्या तुलनेने कमी तीव्रतेचा असेल, कारण आपण बहुसांस्कृतिकतेवर आधारलेला आपला समाज आहे. ते सगळे समाज जे आहेत युरोपातले ते एकजिन्सी आहेत, कॅथलिक असतील, प्रोटेस्टंट असतील, एकजिन्सी समाज होते. आता त्याच्या त्या मायग्रेशनमुळे, स्थलांतरितांमुळे खूप ताणतणाव निर्माण होतात. आणि त्यातनं मग त्याला जर आर्थिक पेचप्रसंगाची जोड मिळाली तर हे ताणतणाव अधिक तीव्र होत जातात. आणि याचा भारताला सुद्धा मागे पुढे सामना, आत्ता जो बांगलादेशीयांचा मुद्दा आहे तो बहुसंख्य बांगलादेशी हे इकॉनॉमिक मायग्रंट्स आहेत, आर्थिक कारणासाठी आलेले आहेत. ते काही इथे पाकिस्ताननी पाठवलेले किंवा ह्यांनी नाही आलेले नाही आहेत. पण आता त्याचा कसा वापर होतो तुम्ही बघा ना. उत्तर प्रदेशात काय चाललं आहे तुम्ही बघा की अंतर्गत स्थलांतर जिल्हावार होते असं आता लोक सांगायला लागले. तर ह्या पद्धतीचं राजकारण होत राहणार आणि ते खूप विखारी होत जाणार. ह्याला कंट्रोल करायचं असेल किंवा ह्याला नियंत्रण करायचं असेल किंवा हे होऊ द्यायचं नसेल तर जे राज्यकर्ते आहेत प्रत्येक देशातले किंवा जी राज्यसंस्था आहे त्यांनी खूप समतोलाने विचार करून एक इव्हन हँडेड पॉलिसी राबवली पाहिजे की स्थलांतरितांना सामावून घेण्यासाठी समाजात काय काय करायला पाहिजे आणि आर्थिक विकासाशी निगडीत करून घेतलं पाहिजे, तरच हे होऊ शकेल. नाही तर असे ताणतणाव होतच राहणार. अजय वाळिंबे, पुन्हा एकदा आर्थिक मुद्द्याकडे येतोय. या सगळ्या ब्रेक्झिटच्या प्रचारामध्ये ब्रिटन असं म्हणत होतं की आम्ही युरोपातल्या दिवाळखोर देशांचं ओझं का घ्यावं, आणि प्रचारात हाही मुद्दा आला की आम्ही युरोपियन युनियनला हजारो पाऊंड्स देतोय, त्या बदल्यात आम्हाला काय मिळतंय. या मुद्द्यांमध्ये तथ्य होतं का, आणि युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यावर इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेवर नेमका काय परिणाम होणार आहे, चांगला की वाईट? मला असं वाटतं निखिल की केवळ इंग्लंडच नव्हे तर आता जर्मनी, सुदैवाने जर्मनी ही खूप एक त्यातल्यात बलाढ्य राष्ट्र आहे, पण म्हणजे ज्यात फिनान्शियली स्ट्रॉंग. आणि मागच्या वेळी जेव्हा 2 वर्षापूर्वी ग्रीसचा प्रॉब्लेम होता तेव्हा सगळ्यांचा हाच मुद्दा होता की ह्या सगळ्या दिवाळखोर देशांना आम्ही का सांभाळावं. आणि जसं आत्ता प्रकाश बाळांनी सांगितलं की हा मुद्दा नंतर वाढतच जाणार आहे किंवा प्रत्येक राष्ट्र म्हणेल की मी स्वार्थी होईल, अप्पलपोटी होईल की मी एक चांगला, माझी अर्थव्यवस्था उत्तम आहे आणि या माझ्या उत्तम अर्थव्यवस्थेचा फायदा मी इतर राष्ट्रांना का देऊ. तसं म्हटलं तर आता फिनान्शियली UK काय किंवा जर्मनी काय ही सर्वात जास्त स्टेबल आहेत आणि स्वीडन वगैरे पण श्रीमंतच राष्ट्र आहेत. प्रॉब्लेम आहे मेन म्हणजे ग्रीससारख्या देशांचा, जे दिवाळखोरीत जाण्याची शक्यता होती. आता ह्याचा परिणाम डायरेक्ट असं म्हटलं तर मला असं वाटत नाही की इंग्लंडवर लगेच परिणाम होईल. मी जसं मगाशी म्हटलं की हे परिणाम व्हायला दूरगामी परिणाम होतील आणि याला साधारण 2 ते 3 वर्ष जावी लागतील. याच्यामध्ये मला सर्वात महत्त्वाचा मुद्दा वाटतं स्थलांतरित जे आपण लोकांबद्दल बोलतोय त्यावर, म्हणजे जो ब्रेन ड्रेन, इतर माझे विजा प्रॉब्लेम्स, माझा ट्रेड प्रॉब्लेम, ह्या सगळ्याचा डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट इम्पॅक्ट या सगळ्या देशांवर होणार आहे. आणि केवळ इंग्लंड असं नाही पण इतरही राष्ट्र, मग ते जर्मनी असो, स्वीडन असो, फ्रान्स असो, या सगळ्या देशांना एकमेकांवर याचा परिणाम निश्चित होईल. आणि हा पॉझिटिव्ह ते निगेटिव्ह हे येताना काळच ठरवेल. मला असं वाटतं की कुठल्याही विकासासाठी जेव्हा युरोपियन युनियन, जसं त्यांनी सांगितलं की संकल्पना काय होती की आपण सगळे एकत्र आणि सुरक्षित राहू, आणि त्यांची करन्सी स्ट्रॉंग खरोखरच झाली होती. म्हणजे युरो इज अ क्वाईट स्ट्रॉंग करन्सी. अर्थात इंग्लंडनी त्याची स्वतः करन्सी वेगळी ठेवलीच होती, पण तरीसुद्धा ह्या सगळ्याचा परिणाम निश्चितपणे इंग्लंडवर आणि इतर राष्ट्रांवर डेफिनेटली होईल. आणि जेव्हा ही राष्ट्र खरोखरच एक जेव्हा बाहेर पडायला लागतील, जे स्कॉटलंडने आता सांगितलंय अप्रत्यक्षपणे, ही जेव्हा सगळी बाहेर पडतील तेव्हा त्याचा परिणाम काही चांगला होईल असं मला वाटत नाही. आणि मी तुम्हाला सांगतो की येत्या वर्षात, आता काही दिवसांनी अमेरिकेत सुद्धा जेव्हा ट्रम्प जे बोलत चाललेत त्याच्यावरनं मला असं वाटतं की अमेरिकेत
लवकरच काय होणार आहे ते आपल्याला आता त्याची चुणूक काही दिवसातच दिसेल, काही वर्षात, त्या महिन्यात. अगदी एका दृष्टीने हे खूप भयावह आहे जे काही घडतंय जगभर. मी ब्रेक घेतो आणि परत येतोय तुमच्याकडे. भारतातले जे परिणाम आहेत त्याबद्दलही मला बोलायचं आहे. आणि दुसरं म्हणजे माझ्यासोबत नवे पाहुणेसुद्धा आहेत. आता नागपूरला आपल्यासोबत परिमल माया सुधाकर आलेले आहेत आणि राजेंद्र अभ्यंकर जे आहेत युरोपियन युनियनमधले भारताचे माजी राजदूत, यांचंही मत मी रेकॉर्ड केलं आहे, तेही तुम्हाला ऐकवणार आहे आणि त्यावर चर्चा घडवणार आहे. ब्रेक घेऊया आणि परत येऊया. ब्रेकपूर्वी प्रश्न पहा, ब्रेक्झिटमुळे जागतिक अर्थकारणावर दूरगामी परिणाम होतील का? बघा पडद्यावर आपले प्रेक्षक काय म्हणत आहेत. 60% प्रेक्षक म्हणत आहेत होय, दूरगामी परिणाम होतील. ब्रेक नंतर भेटूया. ब्रेक नंतर युरोपियन युनियनमधले भारताचे माजी राजदूत राजेंद्र अभ्यंकर काय म्हणतात हे मी तुम्हाला ऐकवणार आहे. काही वेळापूर्वी मी त्यांचं जे मत आहे ते रेकॉर्ड केलेलं आहे. मी त्यांना पहिला प्रश्न असा विचारला की आज जो काही निर्णय हा ब्रेक्झिटचा झाला आहे त्याबद्दल तुमचं मत काय आहे आणि भारतावर याचा काय परिणाम होणार आहे? माझं मत असं आहे की यात काही म्हणजे पॉझिटिव्ज आहेत आणि काही नेगेटिव्ज आहेत. आपल्याला बघावं लागेल की ह्यात आपल्याला काय फायदा होतो किंवा काय नुकसान होणार आहे आणि त्याच्यावरनं आपलं धोरण कायम करावं लागेल. मला वाटतं की पहिला म्हणजे इमिजिएट परिणाम जो होईल तो आपले जे आयात निर्यात आहे त्याच्यावर होणार. कारण म्हणजे आधी हे सुरू करायच्या आधी मला हे म्हणायचं आहे की ह्यांनी जरी पण निर्णय झालेला आहे की म्हणजे हा लोक निर्णय आहे की ब्रिटन युरोपियन युनियनमधनं निघणार, पण हे होण्याकरता 2 वर्ष तरी लागतील. कारण जी लिस्बन ट्रीटी आहे ज्यांनी युरोपियन युनियन युरोपियन समुदाय सेटअप झाला त्याचा आर्टिकल 50 गिव्स टाईम. कारण काय आहे की आता 1972पासून आत्तापर्यंत ब्रिटन युरोपियन समुदायात होतं, तर बरेचसे आयात निर्यात बरेचसे देणं घेणं हे सगळं आयर्न आउट करूनच त्यांना जाता येईल. असं जाता नाही येणार की मी जातो म्हणून दार बंद करून निघून गेलं. तर त्या दृष्टीने आपल्याकडे 2 वर्ष आहेत समजण्याकरता. पण सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या रुख काय पाहिजे, यांचं काय धोरण आपलं पाहिजे. तर त्या दृष्टीने मला वाटतं की आपल्याकडे पॉझिटिव्ज आहेत आणि नेगेटिव्ज आहेत. पहिलं नेगेटिव्ह म्हणजे ट्रेडवर परिणाम होणार याचा. कारण युरोपियन युनियनच्या जे काय ड्युटीज होत्या किंवा ज्या काय प्रेफरन्सेस आपल्याला मिळायचे ते मिळत राहतील. पण ब्रिटन निघल्यानंतर आता त्यांचं काय रेजिम असेल, त्यांनी काय ड्युटी रेट्स लावतील हे सगळं आपल्याला अजून माहीत नाही. ते आता कळेल म्हणजे 1-2 वर्षात. तोपर्यंत मला वाटतं अंडर रूल्स तेच रेट्स चालतील जे आत्ता आपल्याला होते, पण दॅट विल बी म्हणजे लगेच इमिजिएट त्याचा इफेक्ट होतो. दुसरं आहे की आपले एक 6 लाख इंडियन्स आहेत तिथे ज्यांच्याकडे मला वाटतं ब्रिटिश नॅशनॅलिटीसुद्धा आहे. बरेचसे प्रोफेशनल्स आहेत आणि ते तिथे ह्याच्याकरता गेले. एक तर त्यांचं इंग्रजी, दुसरं की ब्रिटनमध्ये प्रोफेशनल जॉब्स करणं. कारण संबंध मार्केट युरोपियन युनियन होतं, आता खंड पडला आहे त्यात. तेव्हा आता कसं त्यांचं होईल ते आपल्याला पाहायचं. तिसरी गोष्ट आहे की मला वाटतं इंडिया इज द 2nd किंवा 3rd इन्व्हेस्टर इन UK. तर ह्या इन्व्हेस्टमेंट्स तिथे का गेल्या? कारण इन्सायडर म्हणून युरोपियन युनियनमध्ये असण्या कारणाने संबंध युरोपियन युनियन त्यांचं मार्केट होतं, म्हणजे 27 देश. आता त्या सगळ्या 26 देशांमध्ये तुम्हाला ड्युटी लागणार आहे. तेव्हा तुमचं जे प्रोडक्शन आहे, टाटाचं जीपचं असलं किंवा टाटा स्टील किंवा बरेचसे इंडियन कंपनीज आहेत, ह्या सगळ्यांवर परिणाम होणारच आहे. कारण जे काय एक्सपोर्ट करतील त्याला आता ड्युटी लागतील. मी आता म्हणतो आहे म्हणजे एकदा त्यांचं एक्झिट 100% डिसाईड होऊन गेले म्हणजे 1-2 वर्षात.
तेव्हा आपल्याकडे वेळ आहे ह्याच्यावर ॲडजस्ट करण्याकरता, पण हे सगळे इमिजिएट. दुसरी गोष्ट यात पॉझिटिव्स हे आहेत की पहिली गोष्ट म्हणजे एकदा ब्रिटनचं एक्झिट झालं, कंप्लीट झालं म्हणजे द प्रोसेस, मग ह्या देशात काय राहिलं आपल्याकरता. आपल्या दृष्टीने आता उलटं झालं आहे. आधी ब्रिटनने आपल्यावर राज्य केलं, आता आपण त्यांच्यावर राज्य नाही करता येणार, पण इकॉनॉमिकली तरी राज्य करणं त्यांना भाग पडेल की आपल्याला आपल्याशी तालुक्यात संबंध जवळचे करणं. कारण एक जुनी त्याचा इतिहाससुद्धा आहे आणि एक सिनर्जी आहे. दुसरी गोष्ट, ब्रिटन अजून परमनंट मेंबर आहे सिक्युरिटी काउन्सिलचं. हा आपल्याला एक चांगला मौका आहे की एक परमनंट मेंबरला आपण अगदी बांधून ठेवता येईल, बिकॉज ऑफ आवर मार्केट, बिकॉज ऑफ वॉट आवर पीपल हॅव डन. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचं बघावं लागेल कसं करायचं ते. पण ह्याच्याकरता आपल्या सरकारने एक स्ट्रॅटेजी बनवावी लागेल आणि ज्याची अंमल करावी लागेल. ठीक आहे, मी पहिल्यांदा नागपूरला जाणार आहे, लंडनला जाणार आहे त्यानंतर, आणि नंतर मग स्टुडिओत आणि इतर पाहुण्यांकडे येणार आहे. परिमल माया सुधाकर नागपूरहून आहेत आपल्यासोबत, MIT स्कूल ऑफ गव्हर्नन्समधले प्राध्यापक आहेत. परिमल माया सुधाकर, तुम्ही कसं बघताय सगळे? तुम्ही ऐकलं हे भारताचे माजी राजदूत होते युरोपियन युनियनमधले, ते म्हणतात भारताच्या दृष्टीने तोटाही आहे आणि फायदाही आहे. कशी आपण स्ट्रॅटेजी आखतो यावर अवलंबून आहे. काय म्हणणं आहे तुमचं यावर? जर आपण शॉर्ट टर्ममध्ये म्हटलं तर याचे तोटे आणि फायदे दोन्ही भारतासाठी आहेत. यात काही फायदे जे भारताला होऊ शकतात त्यामध्ये निश्चितपणे भारताचा युरोप किंवा ब्रिटनसोबतसुद्धा जो व्यापार आहे त्याच्यामध्ये युरोपियन युनियनचा युनायटेड किंगडम भाग असल्यामुळे काही रिस्ट्रिक्शन्स यायचे, त्याच्यावरती काही वचक असायचा. उदाहरणार्थ आत्ता 2 वर्षाआधी महाराष्ट्रातून भारतातून आंब्यांची निर्यात तिथे करताना अनेक अडचणी आल्या होत्या, कारण युरोपियन संघाचे पर्यावरणीय नियम फार कडक आहेत आणि युनायटेड किंगडमला तो आंबा आयात करायचा होता, पण युरोपीय संघाचा भाग असल्यामुळे ते करू शकत नव्हते. आता अशा प्रकारचे रिस्ट्रिक्शन्स युनायटेड किंगडमवरून जाणार आहेत आणि त्याचा भारतातून तिथे होणाऱ्या निर्यातीवर चांगला परिणाम आपल्यासाठी होईल. परंतु दुसरा जो एक निगेटिव्ह भाग आहे आणि जो लाँग टर्ममध्ये भारतावर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो तो म्हणजे एकूणच हा जो कौल आलेला आहे हा स्थलांतरितांमुळे उत्पन्न होणारे प्रश्न किंवा त्या प्रश्नांचा जो आभास निर्माण करण्यात आलेला आहे त्यातून हा नकारात्मक कौल ब्रिटनच्या जनतेने दिलेला आहे. हा जो कौल होता हा मुळात युरोपमधून ब्रिटनमध्ये जे स्थलांतरित गेलेत किंवा काम करण्यासाठी इतर देशातून जे लोक गेलेत, रोमानियामधनं, इटलीमधून, स्पेनमधून, पोलंडमधून, त्यांच्या विरुद्धचा एक प्रकारचा हा कौल आहे. परंतु जनमत जर या प्रकारचं तिथे तयार झालं असेल तर दक्षिण आशियाई देशातील लोकांविरुद्ध सुद्धा असा कौल बनण्यास फार वेळ लागणार नाही आणि त्यामुळे दीर्घकाळामध्ये जर बघितलं तर भारतातून तिथे काम करण्यासाठी जाणारे जो प्रशिक्षित कामगार वर्ग आहे, जे उच्च शिक्षित आहेत, त्यांच्यावरती याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. बरोबर आहे. मी लंडनला जाणार आहे. संवेदन अप्रांती, आत्ता राजेंद्र अभ्यंकर म्हणत होते आणि परिमल माया सुधाकरही म्हणाले तिथे जे 6 लाख भारतीय आहेत त्यांच्यावर काय परिणाम होणार, हा प्रश्न मी अधिक मोठा करतो. तिथे 6 लाख भारतीय असतील पण त्यापेक्षा कितीतरी अधिक मोठ्या संख्येने आशियाई आहेत. या सगळ्यांवर आजच्या या ध्रुवीकरणाचा काय परिणाम होणार आहे? मला असं वाटतं की इमिग्रेशन सगळ्यात जास्त ह्याच्यामुळे टाईट होऊ शकतं आणि त्याचं कारण असं आहे की जरी ईस्टर्न युरोपवरून लोक ही जर येणार असतील आणि त्यासाठी जर का ब्रिटन ब्रेक्झिटमधून वोट देत असेल तर तुम्ही हा विचार करू शकता की अनेक अजून दूरच्या प्रांतातून जसे इंडिया, चायना एटसेट्रा या देशांमधून लोक येत असतील तर मग त्याबद्दल लोकांचं इथलं मत काय असू शकतं. कारण जर का लोक लॅटविया, बल्गेरिया, रोमेनिया आणि पोलंड करून, हे काही लांबचे देश नाही आहेत, 2 तासाच्या फ्लाईटने पोलंडला जाऊ, पण बाकीचे जे देश आहेत, आफ्रिकेतले देश आहेत, एशियामधले जे देश आहेत, पर्टिक्युलरली आपले भारतीय इकडे येणारे आहेत, त्यांच्यासाठी विजावरती काय लागतील त्याचा मी विचारही करू शकतो. जे स्थायिक आहेत इथे त्यांचं ठीक आहे, परंतु एक मूड जो इकडे येतो तो हा आहे की आम्हाला बाहेरची लोक खूप,
आणि त्या पॉलिटिशियन्सनी ज्या प्रकारे एक्सप्लॉइट केलेलं आहे, ज्या प्रकारे कॅपिटलाइज केलेलं आहे, त्याच्यातून असं दिसतं की ब्रिटन हा क्लोज देश झालेला, तो ओपन राहिलेला नाहीये, तो इमिग्रंट्सला बाकीच्या देशातल्या लोकांना वेलकम करत नाही. आणि त्याच्यामुळे अनफॉर्च्युनेटली असं एक माहोल तयार होऊ शकतो की ज्यामध्ये ब्रिटन फक्त ब्रिटिश लोकांसाठी आणि इतरांनी इकडे यावं टुरिस्ट म्हणून किंवा जे काही काम करावं आणि जावं, जसं गल्फ स्टेट्समध्ये जे मेथड आहे त्या प्रकारे त्याच्यामुळे इथे ज्या लोकांनी त्यांचं घर इकडे बनवलेलं आहे, ज्या लोकांनी जे लोक इकडे सेटल्ड आहेत आणि जे लोक जे येणारे असतील त्यांच्यासाठी हे एक डेंजरस सिच्युएशन. बरोबर आहे, डेंजरस सिच्युएशन आहे, धोकादायक परिस्थिती आहे. उत्तराशास्त्रज्ञ प्रकाश बाळ, आर्थिक मुद्द्याकडे मी वाळिंबेंकडे नंतर जातो. पण हे जे म्हणतायत आणि मगाशी राजेंद्र अभ्यंकर पण म्हणाले, ह्या ध्रुवीकरणामुळे म्हणजे सरळ सरळ ध्रुवीकरण झालेलं आहे आणि त्या ध्रुवीकरणामुळे या सगळ्या आशियाई लोकांवर मोठा परिणाम होईल. ते तर म्हणतात आफ्रिकन्स लोकांवरही परिणाम होईल. काय तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे ब्रिटनची जी प्रतिमा होती उदारमतवादी देश म्हणून, ही प्रतिमा तिला तडा जाईल आता? त्याला सांस्कृतिक कारणांनी किंवा स्थलांतरिताच्या कारणांनी ज्यावेळेला ब्रिटन EUच्या बाहेर पडतो त्यावेळेला माझ्या मते तडा गेलेलाच आहे. त्यांच्या त्या बहुसांस्कृतिक प्रतिमेला एक प्रकारे तडा गेला आहे. याच्यामध्ये आशियाई लोकांच्यावरती कसा परिणाम हे होईल हे आत्ताच सांगणं मला कठीण वाटतंय. आफ्रिकन लोकांवरती कदाचित तो इमिजिएटली होऊ शकेल. आशियाई लोकांची परिस्थिती अशी आहे इंग्लंडमध्ये की त्यांचे गेटोज आहेत आणि काही वेगवेगळ्या शहरांमध्ये त्यांची बहुसंख्या आहे, त्यांची मेजॉरिटी आहे. अशी ही परिस्थिती आहे की त्या शहराची जी म्युन्सिपाल्टी असेल, तिथले ज्या काउंटी काउन्सिल असेल, तिथे बरेचसे भारतीय वंशाचे लोक तिथे बसतात आणि त्याच्यामुळे म्हणजे एक परिस्थिती नेमकी कशी होते हे कळायला आपल्याला वेळ लागेल. त्याच्या पलीकडे जाऊन तिथे जे सेटल झाले, तिथलं नागरिकत्व असलेले जे आशियाई लोक आहेत त्यांच्यामधले बरेचसे लोक हे सुस्थितीमध्ये आहेत आणि ज्या वेळेला मायग्रंटच्या विरोधामध्ये प्रतिक्रिया होत असतात, हे अगदी मुंबईमध्ये देखील आपल्याला माहिती आहे, मायग्रंटच्या स्थलांतरित लोकांच्या विरुद्ध येणाऱ्या प्रतिक्रिया ज्या असतात त्या जास्तीत जास्त ह्या गरीब स्थलांतरितांच्या विरुद्ध असतात. सुस्थितीत असलेले जे स्थलांतरित आहेत आणि तिथले नागरिक बनलेले आहेत त्यांना त्याचा फटका काही प्रमाणामध्ये कमी बसतो. आणि ती परिस्थिती आज तिथल्या आशियाई लोकांची असणं हे शक्य आहे. अर्थात जसं अभ्यंकर सांगतायत त्याचप्रमाणे हे नक्की काय होतं हे पाहण्यासाठी आपल्याला काही काळ तरी जाऊ द्यायला लागेल, काही काळ जावा लागेल. पण प्रकाश बाळ, मगाशी जे तुम्ही म्हणत होता, 3 तुम्ही जी कारणं दिलीत, पहिलं कारण सार्वभौमत्व ज्याच्याशी निगडीत राष्ट्रवाद आहे, दुसरं कारण हे जे सगळे निर्वासित येत आहेत ते, आणि तिसरं कारण जागतिकीकरण. हा जो राष्ट्रवादाचा काही म्हणजे राष्ट्रवाद उफाळून आलेला आपल्याला दिसतो आहे, केवळ इंग्लंडमध्ये नाही, आता ह्या निमित्ताने इंग्लंडमध्ये दिसला आहे, पण सगळ्या जगभरच दिसतो आहे. याचं कारण काय? म्हणजे तुमचं पहिलं कारण, दुसरं कारण, तिसरं कारण एकमेकात गुंतलेले आहेत? हे सगळं एकात एक गुंतलेलं आहे तुम्ही म्हणताय तसं. कारण जागतिकीकरण तुम्ही जर म्हटलं तर जागतिकीकरणाची व्याख्या काय की सिमलेस मुवमेंट ऑफ, म्हणजे सीमा पार करणारे सेवा, सर्व्हिसेस, मनुष्यबळ, ह्युमन रिसोर्सेस, प्रॉडक्ट्स म्हणजे वस्तू यांची सिमलेस मुवमेंट पाहिजे. म्हणजे कुठल्याही अडथळाविना यांचे वाहतूक किंवा यांना इकडनं तिकडे जाता आलं पाहिजे. हे जर जागतिकीकरणाचं जर आपण एक व्याख्या मानली आहे, जगानीच मानलेली आहे, ती जर असेल तर स्थलांतरण अपरिहार्य आहे ना, मी मगाशी म्हटलं तसं. आणि त्यातनंही ताणतणाव निर्माण होतात. आता मगाशी जो अभ्यंकर साहेबांनी मुद्दा मांडला की भारत काय धोरण ठरवतं, रणनीती ठरवतं, स्ट्रॅटेजी काय आहे, तर आता कल्पना करा की भारत हा 2 क्रमांकाचा ब्रिटनमध्ये गुंतवणूक करणारा देश आहे. FDI, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, ब्रिटनमधली 2 क्रमांकाचा देश आहे. आज जवळजवळ 800 कंपन्या लंडन स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड आहेत, भारतीय कंपन्या, आणि त्याच्यात जवळजवळ अंदाजे 1.25 लाख कामगार काम करतात ब्रिटनमध्ये. त्यामुळे एक तुमच्याकडे म्हणजे आपल्याकडे भारतीय कंपन्या आणि यांच्याकडे क्लाउट आहे, आणि दुसऱ्या बाजूला जे ब्रिटिश नागरिक असतील भारतीय वंशाचे ते एक व्होट बँक आहेत ब्रिटनमध्ये. आता ह्या 2 प्लँकवर, ह्या 2 मुद्द्यांवर आपण कसा वापर करून घेतो आपल्या धोरणासाठी. म्हणजे एक ठीक आहे की ब्रिटनमधलं एक जनमत असं आहे की आता बाहेरचं कोणी येऊ नये, पण जे तिथे आहेत त्यांचा वापर करून आणि त्यांना लागणारं भांडवल आणि तिथले NRIs म्हणजे जे स्थलांतर किंवा अनिवासी भारतीय आहेत की जे तिथले नागरिक आहेत
ह्या लोकांचा आपण ज्याला डायस्पोरा म्हणतो या अंगाने आपण कसा आपल्या परराष्ट्र नीतीसाठी वापर करून घेतो की दीज आर द प्रेशर पॉईंट्स जे ब्रिटिश राजकारणात हे व्होट बँक्स आहेत त्या. आणि तुम्ही बघा की ब्रिटिश हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये किंवा ब्रिटिश संसदेत अनेक भारतीय वंशाचे सदस्य आहेत. तर हा सगळा कसा वापर करून घेतला जातो आपल्या दृष्टीने आपल्या फायद्यासाठी. म्हणून मी अभ्यंकर साहेबांचा उल्लेख केला की ते जे म्हणले की एक बाजूला तोटाही आहे एक बाजूला फायदाही आहे. तर तो फायदा जास्तीत जास्त वाढवून तोटा कसा कमी करायचा हे धोरण आखायला आपल्याला वेळ आहे. पण ते धोरण सुयोग्यरित्या आणि सुनिश्चितपणे आखलं जायला हवं. सरकारने गेले पुढच्या 2 वर्षात आखलं पाहिजे. त्याच्यात नुसती चमकोगिरी असेल तर ते कठीण. तर ते होणार नाही. अजय वाळिंबे, मला तुमच्याकडे यायचं आहे. 2 मुद्दे आहेत. एक तर भारताने कशा प्रकारचं धोरण आर्थिक धोरण आखावं, कारण अभ्यंकर असं म्हणाले एकेकाळी ब्रिटन आपल्यावर राज्य करत होतं, आता आपण ब्रिटनवर राज्य करू शकणार नाही, पण आर्थिकदृष्ट्या काही अशा प्रकारच्या पोझिशन कमांडिंग पोझिशनमध्ये आपण आहोत की नीट धोरण आखलं तर आपला फायदा होऊ शकतो. एक तर हे तुम्हाला पटतं आहे का? आणि दुसरा मुद्दा हा, आज हे ब्रेक्झिट घडल्यानंतर देशभरातले शेअर बाजार कोसळलेले आहे, याचं कारण काय तुम्हाला वाटतं? अगदी भारतीय शेअर बाजारावर सुद्धा मोठा परिणाम झाला, याचं कारण काय तुम्हाला वाटतंय? निखिल, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आता असा विचार करूया की या ब्रेक्झिटचा फक्त भारत असा जर आपण विचार केला तर काय काय परिणाम होऊ शकतो आणि काय परिणाम होणार होता अशा आपल्या अपेक्षा होत्या. पहिलं म्हणजे जर आपण बघितलं तर ट्रेड, म्हणजे ट्रेड आपला जो व्यवहार आहे ते फक्त आता युरोपियन युनियनमध्ये एकूण 28 देश होते, आता त्यातून UK बाहेर पडला. म्हणजे आता आपण असं अज्युम करूया की 27 देशाचे युरोपियन युनियन आणि दुसरे एक UK. माझे जे इंग्लंडबरोबर जो ट्रेड होत होता साधारण जो काय $14 बिलियन मागच्या वेळी मी जो केला आहे मागच्या वर्षी मागच्या फिनान्शियल इयरमध्ये, तो मला असं वाटतं की आता कदाचित त्या ट्रेडमध्ये थोडाफार व्हॉल्यूम वाढेल. याचं मुख्य कारण असं की युरोपियन युनियनच्या ज्या रिस्ट्रिक्शन्स होत्या त्या आता इंग्लंडला नाही आहेत. आता इंग्लंड त्याच्या मनाप्रमाणे आपल्याबरोबर व्यवहार करू शकतील आणि त्यामुळे कदाचित त्याच्यात ट्रेड वाढण्याची शक्यता आहे. हा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला. तसंच इतर राष्ट्र म्हणजे जी युरोपियन युनियनमध्ये बाकीची 27 राष्ट्र आहेत त्यांच्यावर माझा व्यवहार नेहमीप्रमाणेच करू शकतो आणि तिथे माझा ट्रेड आहे तसाच राहील किंवा कसंही. पण म्हणजे थोडक्यात काय, ट्रेडवर जास्त इम्पॅक्ट होईल असं मला वाटत नाही, म्हणजे इमिडिएटली. पुढे जर युरोपियन युनियनमधले आणखीन जर देश बाहेर पडले तर ते पुढे, पण सध्याच्या परिस्थितीत हा फर्स्ट इम्पॅक्ट आहे. दुसरा इम्पॅक्ट असा हा करन्सी फ्लक्च्युएशन जो अपेक्षित आहे आणि त्याप्रमाणे तो झाला देखील. परंतु इथे आपण एक पॉझिटिव्ह बाजू अशी बघायला पाहिजे की जेव्हा माझा रुपया वीक होतो त्याच तुलनेत इतरही राष्ट्रांची करन्सी ही वीक होत असते. त्यामुळे त्याचा डायरेक्ट असा परिणाम मला असं वाटत नाही की निदान आज तरी झाला आहे. थोडेफार आज जर पाऊंड जर 8% पडला तरी आपला रुपयाचा सुद्धा तेवढाच आपण पडला आणि आपण त्याला वी ट्राय टू बाय फ्रॉम द मार्केट. त्यामुळे मला असं वाटतं की करन्सीचं सुद्धा फ्लक्च्युएशन्स हे थोडेफार आत्ता टेम्पररी राहतील आणि ते पुन्हा सुधारण्याची शक्यता आहे. तिसरी मला महत्त्वाची गोष्ट अशी वाटते की केवळ भारत हा आत्ता इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन म्हणून एक चांगला देश मानला जातो. त्यामुळे फॉरेन इन्फ्लोज म्हणजे जे आपल्याकडे FIIच्या इन्व्हेस्टमेंट आहेत त्याच्यावर सुद्धा काही परिणाम होईल असं मला वाटत नाही आणि इनफॅक्ट FII इन्फ्लोज चालूच राहतील. त्यामुळे केवळ भारत असं जर म्हटलं तर मला असं वाटतं की त्याचे ॲटलिस्ट इमिडिएट परिणाम मला वाटत नाही काय होतील, पण एक दूरगामी दृष्टिकोनातून थोडेफार परिणाम नक्की होऊ शकतील आणि ते पॉझिटिव्ह ते निगेटिव्ह ते काळच ठरवेल. पण आता तुमचा जो दुसरा मुद्दा होता की जगभरातले शेअर बाजार का कोसळले आणि भारतातला पण, निखिल जर तुम्ही पाहिलं असेल सकाळी तर आज मार्केट ओपन होताना 900 पॉईंटने खाली आणि नंतर ते 1000 पॉईंटपर्यंत खाली जाऊन, पण नंतर तुम्ही पाहिलं की थोडीफार रिकव्हरी झाली. याचं कारण असं की आता मार्केटला थोडंफार रिअलाईज झालं असेल की एवढा काही वाईट इम्पॅक्ट आपल्यावर होणार नाही आहे. आणि आता इतर देशातले शेअर बाजार का पडले याचं कारण असं की एकंदरीतच म्हणजे करन्सी हा सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता सगळेच बाजार एकमेकाशी जोडले गेलेले आहेत. त्यामुळे कुठलीही FII ही इन्व्हेस्टमेंट केवळ एका देशात करत नसून त्याच्या अगेन्स्ट हेजिंगही करत असेल. म्हणजे मी थोडंफार चायनात करीन, थोडंफार इंडियामध्ये करीन, थोडंफार ब्राझीलमध्ये करीन. त्यामुळे ह्या इन्व्हेस्टमेंट आणि मग जेव्हा ही करन्सी फ्लक्च्युएशन्स होतात तेव्हा ताबडतोब मी इकडे जिथे जास्त रिटर्न्स मिळतील त्यासाठी मी एखाद्या देशातून ती इन्व्हेस्टमेंट काढून घेतो आणि दुसऱ्या देशात इन्व्हेस्ट करतो. पण अशा वेळी हेज करण्याकरता गोल्ड आणि सिल्वर हे उत्तम मानले जातात. त्यामुळे तुम्ही जर आज पाहिलं असेल तर सोनं आणि चांदी हे थोडेफार वर गेलेले दिसले आणि शेअर बाजार कोसळला. पण मला असं वाटतं की हा
हा टेम्पररी इम्पॅक्ट आहे. त्यामुळे गुंतवणूकदार किंवा कोणी असं लगेच पॅनिक होण्याची गरज नसते. आणि हे एक साधारण एक 8 किंवा 15 दिवसात याचा किती कंपन्यांवर आणि काय परिणाम होणार आहे याचं लगेच आपण ॲनालिसिस करून आपल्या डोळ्यासमोर येईलच. पण जसं मी मगाशी म्हटलं तसं भारतातल्या काही कंपन्या ज्या आहेत, ज्या IT कंपन्या किंवा ऑटोमोबाईल किंवा स्टील असे काही सेक्टर आहेत ज्यांचे इंग्लंडमध्ये किंवा UK कारखाने आहेत किंवा ज्यांचं प्रोडक्शन आहे किंवा ज्यांच्या सर्व्हिसेस आहेत, त्यांच्यावर थोडाफार इम्पॅक्ट होऊ शकतो. कारण त्यांचा ट्रेड विदिन दॅट युरोपियन कंट्रीज हा थोडा डिफिकल्ट होईल. कारण आता त्या प्रत्येक ठिकाणी त्यांना त्यांच्या विजा प्रोसेस ऑर व्हॉट एव्हर ऑल द काइंड ऑफ प्रोसेसेस दे हॅव टू ॲज इफ इट इज अ सेपरेट कंट्री. त्यामुळे मला असं वाटतं की ओव्हरऑल एवढं काही घाबरून जाण्याचं किंवा असं पॅनिक होण्याचं कारण निश्चित नाही आहे. ठीक आहे, मी पुन्हा एकदा राजकारणाकडे वळतोय. परिमल माया सुधाकर, तुमच्यापासून सुरुवात करतोय. ब्रेक्झिट नंतर जागतिक राजकीय चित्र जे आहे त्यामध्ये बदल होईल असं राजेंद्र अभ्यंकर मगाशी माझ्याशी बोलताना म्हणाले. ते असं म्हणाले याचा सगळ्यात जास्त आनंद हा रशियाला होईल. हे पटतंय का तुम्हाला? रशियाला होईल आणि रशियासोबत युरोपमध्ये जे बाकीच्या देशांमध्ये या प्रकारची जी आंदोलनं वाढत आहेत, फ्रान्समध्ये ली पेन यांच्या नेतृत्वात एक आंदोलन आहे, नेदरलँडमध्ये दक्षिणपंथी शक्ती वाढत आहेत, त्या सर्वच प्रकारच्या शक्तींना ब्रेक्झिटचा आनंद होतो आहे. आणि यामागे त्यांची भूमिका हीच आहे की राष्ट्रवादाला मजबूत करायचं आणि राष्ट्रवादाच्या नावाखाली राजकारणाला पुढे रेटायचं. रशियाची एकूणच शीतयुद्धानंतरची जी परिस्थिती झाली होती त्यामध्ये युरोपियन युनियन विरुद्ध रशिया ही जी परिस्थिती निर्माण झाली होती, त्याच्यामध्ये युरोपियन युनियन जर आपोआप कमजोर होत असेल तर रशियासाठी ही निश्चितच आनंदाची परिस्थिती आहे. युक्रेनच्या मुद्द्यावर आपण बघितलं, त्याचप्रमाणे इतर मुद्द्यांवरही आपण बघितलं की युरोपियन युनियन एकसंध राहून रशियाच्या विरुद्ध भूमिका घेतो आहे. आणि आज युरोपीय संघ जर कमजोर होत असेल ब्रिटनच्या जाण्याने आणि ब्रिटनच्या निघून जाण्याने त्याचा डोमिनो इफेक्ट इतर देशांवर जर होणार असेल तर रशियासाठी ती तुलनात्मकदृष्ट्या जास्त चांगली परिस्थिती आता येऊ घातलेली आहे जर राजकारणाचा आपण विचार केला तर. उत्तरा सहस्त्रबुद्धे, हे जे चित्र आहे राजकीय चित्र नवं, रशिया अधिक मजबूत होतोय, युरोपियन युनियन कमकुवत होते, तुम्हाला वाटतं हे कसं आहे, म्हणजे आशादायक आहे की निराशाजनक आहे? याचं कारण युरोपियन युनियन 100% रशियाचा फायदा होणार. अमेरिका कशी वागते असून स्पष्ट झालेलं नाही, पण रशियाला तर आनंदच होणार. कसं काय तुम्ही बघताय याच्याकडे? रशियाला आनंद होणं साहजिक आहे. ते परिमल सुधाकर यांनी स्पष्ट केलं की तो त्यांना का आनंद होईल. हे नवीन जे चित्र होतं आहे त्याच्याकडे पुन्हा एकदा म्हणजे मी थोडं कॉशियसली आपण जरी बघितलं तरी देखील मला असं वाटतं की युरोपियन युनियन थोडीशी कमजोर होणं, रशिया आज दिसतोच आणि त्याचा युरोपियन युनियनशी संबंध नाही आहे की त्यांची ताकद वाढते आहे, पण हे कदाचित हे भारताच्या दृष्टीने चांगलं चित्र आहे असं मला म्हणावंसं वाटतं. चांगलं आहे असं तुम्हाला? असं मला वाटतं. ह्याचं कारण असं की जर आपण ज्याला मल्टीपोलर अशी व्यवस्था म्हणतो ती जर येत असेल आणि एकच सत्ता किंवा एक किंवा दोनच सत्ता या जगावरती आपलं आधिपत्य गाजवण्याच्या परिस्थितीमध्ये नाहीत अशी जेव्हा परिस्थिती येते त्यावेळेला ते चांगलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ब्रिटन सारखा देश असेल किंवा इतरत्र आपल्याला संधी जास्त मिळणं आणि आज ज्या पद्धतीने भारताची ताकद वाढते आहे किंवा त्याच्याबरोबरीने चीनची ताकद वाढते आहे, ही जी परिस्थिती आहे म्हणजे एक मल्टीपोलर व्यवस्था तयार होण्याची जी परिस्थिती दिसते आहे आपल्याला, कुठेतरी एक प्रकारचा समतोल म्हणजे एक अमेरिका जर आपण थोडीफार बाजूला ठेवली तर असं दिसतं की कोणताच एक देश किंवा कोणताच एक EU सारखा समूह हा शिरजोर नाही आहे. आणि तसं असल्यामुळे जी मल्टीपोलॅरिटी तयार होते ती माझ्या स्वतःच्या मते तरी ती भारताच्या दृष्टीने चांगली अशी परिस्थिती आहे. प्रकाश बाळा, आपला वेळ संपत आलाय, पण एकतर हे तुम्हाला पटतंय का? आणि दुसरी गोष्ट, या सगळ्याचा अमेरिकन इलेक्शनवर थेट परिणाम होणार आहे, तो काय असणार आहे? एकतर आत्ता सहस्रबुद्धे म्हणाले त्याच्यात एक मी मुद्दा जोडू इच्छितो की रशियाचा सगळा प्रयत्न युरेशियन युनियन उभा करण्याचा आहे. युरेशियन देशांना एकत्र आणून ह्याला एक तुल्यबळ अशी एक व्यापारी किंवा अशी संघटना उभी करायची, असं रशियाचं गेल्या काही वर्षापासून प्रयत्न चालू आहे. रशिया हा वेगळा सोव्हिएत युनियन पडल्यापासून जे झालं त्याच्यात टप्प्याटप्प्याने हे चालू झालेलं आहे. तर त्याचं तसं जर युरेशियन युनियन उभं राहिलं तर त्याच्यात भारताला फायदा होऊ शकतो. भारताने त्या दृष्टीनेही एक बघायला पाहिजे. मला असं वाटतं की जी सहस्रबुद्धे म्हणाले तसं जी मल्टीपोलर सिस्टीम उभी राहते
त्या ह्याच्यात मी असा विचार करतो की भारताचा एकंदर अंतर्गत सांस्कृतिक वारसा आणि हे सगळं सामाजिक सगळा वारसा बघितला तर भारताची भूमिका ही मध्यस्थाची आहे. म्हणजे ह्या मल्टीपोलर वर्ल्डमध्ये समन्वय साधण्याची भारताची भूमिका असायला पाहिजे. आपण कुठल्याही एका गटात जाणं किंवा दुसऱ्या गटात जाणं आणि म्हणजे चीन आपला एक स्पर्धक आहे, आज स्पर्धक आहे, कदाचित उद्या शत्रूही असू शकतो. तर त्याला एक कंटेन करण्या किंवा त्याला तोंड देण्यासाठी आपण अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया वगैरे ह्यांच्या ॲफ्रो एशियन ह्याच्यात जायचं का, एशिया पॅसिफिकमध्ये जायचं का, हा प्रश्नापेक्षा आपण समन्वय साधायचा का प्रयत्न करू नये ह्या सगळ्या मल्टीपोलरवर. हे समन्वय साधायचं असेल तर मग एक वेगळ्या पद्धतीची रणनीती आखावी लागेल आणि त्याच्यातही सगळं आपली जे हितं आहेत, आपले जे हितसंबंध आहेत आर्थिक आणि संरक्षण विषयक आणि दुसऱ्या बाजूला आपल्यापुढे जी आव्हानं आहेत ह्यांना ते फिट करावं लागेल या चौकटीत. आणि तुमचा जो दुसरा प्रश्न होता तर ट्रम्प यांना या सगळ्यामुळे खूप फायदा होणार, बळ मिळणार आहे. कारण आता ते परत स्कॉटलंडहून अमेरिकेत प्रचारात उतरले परत एकदा की ते हा तिकडच्या लोकांना ते सांगतील बघा ब्रिटनमध्ये काय झालंय. आता हा मुद्दा ते उगाळायला लागतील परत. अगदी मी वेळ संपलेला आहे, शेवटी पुन्हा एकदा लंडनला जातोय. संवेदनाप्रांती अगदी थोडा वेळ आहे, पण मला सांगा तुम्ही खूप व्यथित आहात या सगळ्या प्रकारामुळे. तिकडचे जे तरुण आहेत ब्रिटनमधले, असं दिसतंय की त्यांनी युरोपियन युनियनमध्ये राहण्याच्या बाजूने बहुसंख्य तरुणांनी 75% तरुणांनी 18 ते 30 या वयोगटातल्या मत दिलं होतं. तुम्ही सगळे तरुण शेवटी काय म्हणाल? कसं उद्याचं चित्र कसं बघताय तुम्ही अगदी थोडक्यात? मला असं वाटतं की आमच्याबरोबर हा धोका झालेला आहे. त्याचं कारण हे आहे की फ्युचर इज यूथ. आणि जर का हे निर्णय एका पेन्शनर एज त्या लोकांनी केलेले असतील आमच्यासाठी, तर आम्हाला ह्याचे रिझल्ट भोगावे लागतात अनेक वर्षांसाठी. तर माझ्यासाठी हे फार अनफेअर आहे, हे फार अनफॉर्च्युनेट आहे. आणि जसं मी म्हणालो की अख्ख्या जगभरामध्ये राईट विंगचं एक राईज सगळं जसं राम माधव मला वाटतं मागच्या वर्षी इकडे लंडनला आलेले, अल जझीराला त्यांनी इंटरव्ह्यू दिला आणि ते म्हणत होते आम्हाला अखंड भारत बनवायचं, आम्हाला पाकिस्तान, अफगाणिस्तान, भारत, बर्मा आणि नेपाळ हे सगळे भारत हे नाव द्यायचं. तर मला असं वाटतं हे जे राईट विंगचा जो राईज आहे सगळीकडे तो प्रचंड डिस्टर्बिंग आहे. आणि फक्त आपण ट्रम्पबद्दल बोलू नये, आपल्याच देशामध्ये भागवत आणि राम माधव, नरेंद्र मोदी ही सगळी लोक जी बोलत आहेत हे त्याच सुरावर. त्यामुळे आपण काही ब्रिटनने फार मोठं रेसिस्ट घेतलेलं आहे असं काही नाही. भारतामध्ये पण जातीयवाद तेवढाच आहे आणि ज्या प्रकारे ते अखंड भारताचं जे उदाहरण दिलं तरी आपल्याला हे तरी कळतं की राईट विंग स्ट्रॉंग होत चालत आहे. ठीक आहे, इथेच थांबतोय. शेवटी आज इकॉनॉमिस्टने विन्स्टन चर्चिल यांचा एक कोट प्रसिद्ध केला आपल्या वेबसाईटवर, तो तुम्हाला सांगतोय आणि ही चर्चा थांबवतोय. त्या कोटमध्ये विन्स्टन चर्चिल असं म्हणतात, जो देश आपल्या वर्तमानावर भूतकाळाचा परिणाम होऊ देतो त्याचा भविष्यकाळ अंधकारमय होतो. याचा अर्थ काय हे लक्षात घ्या. ब्रेक्झिटनंतर इकॉनॉमिस्टने प्रसिद्ध केलेला हा कोट आहे. आणि शेवटी आपला प्रश्न बघा, ब्रेक्झिटमुळे जागतिक अर्थकारणावर दूरगामी परिणाम होतील का? बघा पडद्यावर आपले प्रेक्षक काय म्हणत आहेत. 65% प्रेक्षक म्हणत आहेत होय, दूरगामी परिणाम होतील. केवळ अर्थकारणावर नाही तर राजकारणावर सुद्धा परिणाम होतील. इथेच थांबतोय. ब्रेक घेणार आहे, ब्रेकनंतर परत येणार आहे. पुन्हा आपल्या दुसऱ्या विषयाची चर्चा चालू करणार आहे आणि तो विषय आहे भाजप सेनेच्या संदर्भामध्ये. ब्रेक घेऊया, परत भेटू.